मित्रांनो, आज आपण किनी येथे आहोत. इथे भव्य असं एक ओपनचं बैलगाडा शर्यत पार पडल्यानंतर फायनलचा मानकरी ठरला तो म्हणजे सर्वांनाच ज्ञान असलेला आपला सर्वांचा लडका संघर्ष योद्धा बुलेट. आपल्यासोबत प्रवीण शेठ आहेत. प्रवीण शेठ, आपलं हार्दिक अभिनंदन. नमस्कार. कसं काय आज किनीचा गावचाच नंदी होता रायबा आणि संघर्ष योद्धा बुलेट, कसे काय आज नियोजन झालं होतं? ॲक्च्युली काय झालं, आम्ही काल पिरंगुटला काही कारणास्तव मूर्खी अडकली बैलाची, त्याच्यामुळे आम्ही काल मार खाल्ला. तिथं मार खाल्ल्यानंतर किनीवाल्यांचं आम्हाला फोन आले. माऊलीचा गोट्या असन ते आदित्य असन, त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं की आमच्या गावचं मैदान आहे. आमची काय पळवायची इच्छा नव्हती खरं, दुसऱ्या दिवशी आपण पळत नाही, पण त्यांचं गावचं मैदान आहे. त्यांनी लय रिक्वेस्ट केली. रिक्वेस्ट म्हणजे आम्हाला अक्षरशः नाही म्हणता आलं नाही. नाविलाजाने आम्ही आज त्यांना बैल घेऊन आलो आणि यात्रेचा जे त्यांचे यात्रेचं मैदान आहे ते आपला यात्रेचा महाराजांचा आशीर्वाद आपल्या बैलाला भेटला. ते खरं तर रात्री मला वाटते समालोचक देखील म्हटले की 11 वाजता अचानक पाहिला. खूप त्यांचा आम्हाला दुपारपासून फोन येत होते, पण आमची इच्छा नव्हती बैल पळवायची, कारण की बैलाला दाट होते. बैलाचं वय असल्यामुळं लगोलग बैल पळून चालत नाही. पण त्यांनी जी रिक्वेस्ट केली त्यांना आम्हाला नाही म्हणता नाही आलं. मग शेवट 10:30 पावणे 11 आम्ही त्यांना हा म्हणलो आणि आज गाडी चांगली पळाली. गुलाला कुठेतरी चांगला एक आशीर्वाद भेटतोय बुलेटला आपल्या. आता तुम्ही म्हटला की बलभीम बाबाचा आशीर्वाद वगैरे लागला. आज बलभीम बाबा जयंती म्हणजे यात्रेचं मैदान आहे आणि जे महाराज आहे त्या महाराजांनी स्वतः आम्हाला बोलून आम्ही त्यांचा म्हणजे त्यांनी आम्हाला आवाज दिला बक्षीस घेताना, आम्ही त्यांचा आशीर्वाद पण घेतला. आणि खरं तर ह्या यात्रेची मैदान माणसांनी खेळावं. बरोबर. यात्रेचे मैदान खेळलं की यात्रेची जी मंडळी असती, आयोजक असतात, ती पूर्ण गाव असतं, त्यात वयोवृद्ध लोक असतात, लहान लोक असतात, सगळी इंटरेस्टेड असतात आणि हे मैदान यात्रेची खेळायला एक वेगळीच मजा असते. बरोबर. आणि नक्कीच त्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद लागतो. आता मोठे मैदान आहेत, तर आता आपल्या बुलेटचं पुढचं नियोजन कुठलं असणार आहे का? आता जे मैदान येते आता पुढं 26 तारखेला अतुल भाऊ लाईगडे ह्याचं आपल्या मैदान कासेगावचं मैदान अतिशय सुंदर नियोजन असतं. आम्ही प्रत्येक वर्षी ते मैदान खेळतो आणि माझी अशी सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे की अतिशय सुंदर नियोजन म्हणजे काहीतरी कडनी गाडी गटपास झालेल्यांना हेलिकॉप्टरची राईड आहे, अतिशय सुंदर बक्षीस आहे, परत बसायची सोय, बैल बांधायची सोय, मुक्कामी येणाऱ्या बैलगाडा मालकांची सोय आणि अतिशय सुंदर नियोजन करतात. मला वाटतं जयंत पाटील केसरी त्या मैदानाचं नाव आहे. आम्ही आता बैल 26लाच आमचा पाळणार तिथं. आणि माझी तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांना विनंती आहे की सर्वांनी त्या मैदानात येऊन सहभागी होऊन त्या मैदानाचा आनंद म्हणजे ते मैदान सर्वांनी खेळावं अशी सर्व बैलगाड्या मालकांना विनंती करतो. नक्कीच. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात आता बुलेट त्याच मैदानात पळताना दिसणार आहे. चांगलं नियोजन झालं असेल आपलं. चांगलं नियोजन आहे आपलं आणि ते मैदान चांगलं आहे. मैदान जर चांगलं होतं असेल तर खेळायला काय वाटत नाही. भले गाडी हार आहे जी ते खेळ आहे त्याच्यामध्ये काय पण होऊ शकतं, पण नियोजन चांगलं असेल. आता परवा दिवशी सहकार मर्शी झालं, त्याच क्वालिटीचं नियोजन अतुल भाऊ करतात आणि मैदान चांगलं घेऊन दाखवतात. त्यामुळे तिथं आपण आता तिथे खेळायचं. नक्कीच नक्कीच. जास्त काय वेळ घेत नाही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील बुलेटला, तुम्हाला, तुमच्या टीमला. धन्यवाद. किनीकरांचं मैदान पार पडलं आणि त्यात 2 नंबरचा मानकरी ठरला आहे सर्जा. तर आता आपण त्याची मुलाखत घेऊया. कोणता नंदी आहे, काय आहे ती. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. कसं काय आज गुलाल 2 नंबरचा मिळालाय, काय वाटतंय आज आनंद काय आहे? आज आनंद म्हणजे चांगलाच आनंद आहे. नानांनी नियोजन केलंय चांगलं. तर नियोजन नानाकडे असल्यामुळे जरा नियोजन चांगलं होतंय. कोणते नाना? दिलीप नाना, दिलीप ड्रायव्हर. ओके, दिलीप नाना. ओके. तर आलेत नाना, आलेत का? नाही, आज नाना त्या दुसऱ्या मैदानात आहे. बरं, चालेल. काय सांगा आता तुम्ही, तुमचं गाव कुठलं, नंदीचा परिचय द्या, सगळं सांगा. आम्ही आहे वांजोळी, पुसेसाव शेजारी. पुसेगाव शेजारी. पुसेसाव शेजारी. पुसेसावळी. ओके. ह्या नंदीचं नाव काय? सर्जा. कुणाच्या नावानं पळतो? संभाजी मगर वांजोळी. म्हणजे घरचाच नंदी. घरचा घेतला नंदीला? ह्या नंदीला आता घेऊन झालं सर, आदत मध्ये घेतला होता. बरं. आता गुलाल किती काय आहे ती? गोलाल आहे ते बरेच आहेत, 15-20 गोलाल आहेत. बरं. आता म्हणजे चांगला नंदी पळतोय. कसं काय नियोजन आता नाना करतात म्हणून तुम्ही म्हणला चांगलं पळतोय. काय खासियत काय सांगा नंदीची आपल्या? खासियत म्हणजे कसं, आपण कुठल्या पण खांदी बैल घाला, कोणालाच कमी नाही पडणार. बाहेरनं पण पळतोय, आतनं पण, 2 खांदी तेवढं स्पीड. बरं. आज किती वेळ गटाला गाडी पळली आपली? आज 5व्या गटात पळाली. आणि सेमी किती होता? पहिल्या सेमीत. सेमीला किती तास होता आपलं? सेमीला होतं 5 नंबर तास होता. बरं. आज कुणावर पळाला आपला? सातारचा बलमा.
बालमा सातारा एक्सप्रेस बालमा हा बरोबर. सातारा. मित्रांनो बघा आपला सर्वांचा लडका सातारा एक्सप्रेस बालमा सोबत हा सर्जा आज पळाला आहे. नक्कीच त्याचे गट पण बघू शकता, सेमी पण बघू शकता. आपल्याला जर पायरा वगैरे पाहिजे असला तर आपला नंबर सांगा दादा. 9921 87 24 64 बरं 90 11 हां 48 15 59. आणि पायऱ्यासाठी तुम्ही नानाला पण फोन करू शकता, दिलीप नाना, त्यांच्याकडेच नियोजन आहे म्हणलं. नक्कीच दादा. खरं तर कुठेतरी आता गावची पारंपरिक मैदान चालू आहेत आणि त्यात आपला नंदीन आज खरं 2 नंबरचा मानकरी ठरला आहे तो. बालमाबद्दल काय सांगाल? बालमा म्हणजे बालमा आता देवच म्हणाय आमच्यासाठी. बर पहिल्यांदा जोडी पळाली. हो पहिल्यांदाच. आमची पण इच्छा होती खूप दिवसापासून त्यावर पळायची. बर असा मोठा कुठला नंदी आहे का असं तुम्हाला बाबा त्याच्यावर पळायचं का अशी इच्छा? हाय आता एक तो सर्जा दादा. बर म्हणजे पंढरशेठ फडके यांचा सर्जावर पळायची इच्छा आहे. नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून बघतीलच आपले गुरुनाथ शेठ. आता पुढचं मैदान कुठलं असणार आहे आपलं सर्जाचं? पुढचं मैदान आता बघू नाना काय म्हणताय त्या हिशोबाने. बरं आणि 26ला वगैरे पळणार आहे का नाही? काय अजून नक्की नाही. बरं चालेल चालेल. शुभेच्छा असतील तुम्हाला. नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नंबर दिला दादानं, त्यांना कॉल करून नक्कीच पायऱ्या संदर्भात बोलू शकता. धन्यवाद दादा. तुम्हाला नक्कीच इथनं पुढे सर्जा गुलाल दिली हीच मग शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो आज किनीचं ओपनचं मैदान पार पडलं आणि त्यात खऱ्या अर्थानं फायनलचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे दैवशेठ गोवेकर यांचा बैजा आणि पिस्टन. दैवशेठ पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. दादा तुमचं पण हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आपला परिचय द्या पहिल्यांदा. माझं नाव वैभव भागवत कदम, गाव वसमत. बरं आता काय सांगाल या जोडीबद्दल? आज ही जोडी कशी पळाली काय? चांगली पळाली. दांडेगावचा सर्जा आणि पिस्टन पळाला. बरं कसं काय नियोजन कसं काय झालं होतं ह्या दोन्ही जोड्यांचं? सरपंचानेच केलं. हां इकडे नियोजन सगळं सरपंचच करतो. बरं आता सरपंच आहेत आपल्यासोबत. दैवशेठ पर्यंत आपलं हार्दिक अभिनंदन. काय सांगाल? बायजा पण राहिला आज फायनलला, पिस्टन राहिला, क्वार्टरला राहिला, हां पिस्टन फायनल राहिला, 3 नंबर कडेने केला. बरं कसं काय नियोजन कसं काय केलं होतं? नाही आता हे बैल आता 15-20 दिवस झाला इकडे चालाय. हां बादलमध्ये आपले 2 नंबर केला, ओळखीचा 1 नंबर केला, बरं त्या दिवशी भोरमध्ये 1 नंबर केला. आज तिकडे गाडी पळवायची पण ती मैदान कॅन्सल झाल्यामुळे आज इथं पळवली. कडनं पळून 3 नंबर केला. कडनं पळून 3 नंबर. म्हणजे आता तुमच्याकडे नंदी हा दाखल झाला थोडक्यात. हो 15-20 दिवस. दैवशेठ खरं तर लांब लांबचे लोक वगैरे तुम्हाला कनेक्ट असतात की बाबा आमचा नंदी तुमच्या आश्रयाखाली येऊ द्यात आणि तुम्ही नियोजन एकदम ओके करता, नंदींची देखभाल करता. कसं काय एवढं म्हणजे पॉसिबल होतं काय? आतिश भाऊचं जाणं कदम साहेबांचा आमचं जुनं संबंध पहिल्यापासून 3 वर्ष झाले. त्यांची बैल इकडे यायच्या वेळेस आपल्या घरी येते, आपल्या त्याच नियोजनात पळते. आणि हा बैल घेतला त्यावेळेस पहिल्यांदा आपण बलमात पळवला होता फॉर्च्युनरच्या अड्ड्याला. तिथं गाडी चांगली पळली होती घेतल्या पहिलं मैदान. त्याच्यानंतर त्याचा जवळ 80-90 तिकडे 1 नंबर आहे सेकंदात. बरं त्याच्या जोडीचा मल्हार संतोष शेटने घेतला आपल्या तोडकर नगरसेवकांना. तो मल्हार म्हणजे मल्हार आणि हा पिस्टन त्याच्या बरोबरचा. बरं आणि आम्ही प्रभू त्याच्या 2-3 फायनल झाल्या 3 फेऱ्यात. आणि आता मल्हार आणि पिस्टननं बी 3 लाखाचा 1 नंबर केलं तिकडे त्यांच्या तिकडे. बरं आणि आता ओळखीचं झालं ते तर 2 लाखाचा 1 नंबर केलंय घरच्या गाड्या म्हणजे बादल आणि पिस्टननं. परवा बोरचं बी मैदान 1 नंबर केलं. कसं काय पार्क करताय नंदींची? मग आता तुम्ही आता त्यांनाच घेतला होता पण बैल चांगला ती बी माणसं हुशार आहेत पहिल्यापासून. पार्किंग नंबर मधलीच बैल लागतात त्यांच्या खेळाडू. पळतो. खासियत काय सांगाल या नंदीची म्हणजे तुम्हाला बघून काय वाटतं का? नाही ह्यो दोन्ही साईड पब्लिकवर पळतोय आणि फुल स्पीडनं पळतोय. आता दात लावलाय, आदतच होता तो. एक 15-20 दिवस झाला, महिना झाला, दुसरा झाला. कुठेतरी ज्यावेळी मैदान असतं त्याच हमखास आपलं म्हणजे पृथ्वीदादांचं नाव असेल किंवा तुमचं नाव असेल 100% हे गुलाळात असतंच. ह्याच्या मागचा राज काय सांगाल म्हणजे? आता दादांच्या बी कसं दादांचं खिलार क्षेत्रात जास्त टॉपला नाव आहे. दादांची आमची मैत्री झाल्यापासून जसे आमचे संबंध झाले तसं आम्ही दादांच्या नावासाठी काय ना काहीतरी करायचं म्हणजे चांगली बैल पळवून नाव करण्याचं म्हणजे प्रयत्न करतो. प्रभू आता दिसत नाही म्हणजे प्रभू आपण दिलाय आपल्या MK दादा खाडी मित्र आहेत त्यांना विकलायला महिना झाला. विकला प्रभूला म्हणजे चालेल म्हणजे तो पळताना दिसला नाही मग म्हटलं त्यांना आता त्यांचं नियोजनात येतो. बरं बरं. आता कसं आगामी नियोजन काय असणार आहे? आता आहे आता 26 तारखेला दादांच्या गावचं फुरसुंगीचं बी मैदान आहे आदतचं. बरं तिथं 2 गाड्या पळतेल आणि 2 गाड्या काशेगावला आपले पळतेल. बरं कासेगावला. बरं नक्कीच. आता तुमच्याकडे दावणीला नंदी आता कोणते कोणते आपले? आता आपल्याकडं बाईजी आहे, बलमा आहे, टेस्टर आहे, वासरं 2-3 आहेत, किसना आहे. आता वासरं घ्यायची म्हणलं तर कुठून घेताय म्हणजे काय कसं काय? वासरं आमचे मित्र आहेत भैया चोरमले म्हणजे ती टीमच आहे अख्खी. काका सरगर, देवा डायव्हर, 4-5 जणांची. ती तिकडे कर्नाटकमध्ये सारखे व्यापार असल्यामुळे तिकडून आणतात. बरोबर. त्यातनं आणलेली चांगली वासरं असेल ते आपल्याला एखादा आवडले होते त्यात चांगलं जातीवंत वासर. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. असंच तुमचं जे नाव महाराष्ट्रात आहे तेच तुमचं नाव तुमची नंदी आबाधित ठेवतील हीच तुम्हाला शुभेच्छा असेल, तुमच्या टीमला शुभेच्छा असेल. धन्यवाद.